आज संवेदनशीलताच उरणार नाही याची अत्यंत चांगली व्यवस्था केलेली आहे. कारण मी असं म्हणेन की टचकन डोळ्यात पाणी येणारे दिवस कधीच संपलेले आहेत. माणसांच्या नात्यांचा करार कधीच संपलेला आहे. मला अजून खायचं कसं आणि जगायचं कसं हेच कळत नाही. मग मी कविता म्हणजे काय कसं शोधू? कारण सलील वाघांनी आवेदानंतरच्या अंकात एका लेखामध्ये फार सुंदर लिहिलं होतं. त्यात एक ओळ होती त्यांची की मला असं वाटतं कविता लिहिणं म्हणजे झक मारण्यासारखी गोष्ट आहे. कारण ज्याला सतत अस्वस्थ जो असतो तो कवी असतो. आम्ही मानतात काय जगाचं काय परिणाम, आज कोण मेलं कोण जगलं याच्याशी आपला संबंध नाही. बांगलादेशामध्ये कुणाला जाळलं उभं करून याच्याशी आपला संबंध नाही. धुरंधर सारख्या चित्रपटामध्ये आपलीच माणसं किती गोष्टी गल्लत करतात हे बघितल्यावर कळतं, त्याच्याशी आपला संबंध नाही. आमचं आपलं बरं चाललंय, कवी संमेलनात बोलवलंय, आम्ही आलो. श्रोते किती आहेत, टाळ्या किती आहेत, पाकिट कितीच आहे, ह्या सगळ्यांपेक्षा वेगळं काही जगणं मला अनुभवता यावं या दृष्टीने मी तुमच्यासमोर काय आहे. मी मगाशीच म्हणालो की आपल्या सभोवताली असे हजारो प्रश्न पडलेले आहेत, ज्या प्रश्नांकडे आपण जितक्या गांभीर्याने बघायला पाहिजे तितक्या गांभीर्याने बघत नाही. शाळांचं नुकसान कसं होतंय, गावाचं नुकसान कसं होतंय, समाजाचं नुकसान कसं होतंय, कुटुंबाचा ऱ्हास कसा होतोय. आजच बातमी प्रीतीच आहे, जवळचीच आहे. मालमत्तेवरून आई वडिलांचा सरळ सरळ फोन करणारा मुलगा या देशात जन्माला येतो. कोल्हापुरातलीच घटना आहे काही वर्षापूर्वीची, माझ्याकडे कात्रण आहे. दारूला पैसे दिले नाहीत म्हणून आईचा खून केला त्यांनी. नुसता खून केला नाही, तुकडे केले. नुसते तुकडे केले, फ्रीज मध्ये ठेवले. नुसते फ्रीज मध्ये ठेवले, शिजवून खाल्ले. कुठल्या प्रवृत्तीला जाऊन आपण पोहोचलेलो आहोत. हे जर आपल्याला संवेदनशील लेखक म्हणून काही समाजाचं देणं लागतं या बुद्धीच्या आवाक्यात राहून जर आपल्याला उघड डोळे ठेवून जर बघता आलं नाही आणि त्यावर आपल्याला जर भाष्य करता आलं नाही तर आपण कवी म्हणून लेखक म्हणून विरवण्यात काही अर्थ नाही. अशा एका पातळीवर मला असं वाटतं की ही कविता तरली पाहिजे. कारण काळ फार मोठा विचित्र आहे. मगाशी म्हणाल तसं सगळा नात्यांचा चिखल झालेला आहे. अशा काळात आपण इथून पुढचं पायरीवरून उतरेल की नाही याची गॅरंटी नाही. पुढच्या श्वासांवर माझी हानी नाही. असा एक काळ कुणीकडून बंदुकीची गोळी येईल हेही मला माहित नाही. कुठल्या दिशेनं माझा गळा कोण आवळेल याचंही मला भान नाही. मी सुखरूप माझ्या घरी जाईल की नाही याची गॅरंटी नाही. असा एक विचित्र काळ आहे. आणि अशा विचित्र काळात आपल्याला समाजाला डोळस करायचं आहे, आपलं आत्मभान जागं करायचं आहे आणि जागं राहून आपल्याला काही समाजात वेचायचं आहे, वाचायचं आहे आणि ते टिपायचं आहे. ही जबाबदारी लेखकाची, कवीची, संवेदनशील माणसाची आहे असं मला प्रामाणिक वाटतं. हिंदीमध्ये रंजिश नावाचा कवी फार सुंदर आहे. त्यांनी 2च ओळी लिहिल्या. म्हणजे आपल्याला कसं लिहिता आलं पाहिजे. आणि मी म्हणेन या सगळ्यांनाच किंवा आपल्या सगळ्यांमध्ये काही वाचक मंडळी सगळ्यांनाच मी असं म्हणेन की आपलं वाचन वाढलं पाहिजे. मग तुम्ही गुळगुळीत सगळ्या शाळा कॉलेजमध्ये सांगतो तसं सांगतो का? तर वाचन कशासाठी वाढलं पाहिजे किंवा वाचलेलं वेचलं पाहिजे ते काय वाचायचं. रणजिशनी असं लिहिले, अंधेर करतो थोडा सोना चाहता, अंधेर करतो थोडा सोना चाहता, चादर ओढ के रोना चाहता. असं दुःखाला सुद्धा टिकता आलं पाहिजे. म्हणजे हे दुःख केवळ त्या कवीचं राहत नाही, ते अख्ख्या समाजाचं. किंवा मला असं वाटतं की मी कुणावर ओझ म्हणून राहू नये. माझ्या डोक्यावर कर्जाचं ओझं नको, माझ्या डोक्यावर वडीलधाऱ्या माणसांचं ओझं नको, माझ्या डोक्यावर माझ्या मुलाबाळांचं ओझं नको. हरकत नाही असलं तर मी कसं कसं माझ्या परीने मी त्या ओझाला सावरू शकेल. आणि मग स्वतःला प्रश्न विचारतो, समाजाला प्रश्न विचारतो. एवढं सगळं ओझं जगू शकेल, तगू शकेल, तारू शकेल, पण माझं आयुष्यच मला जर ओझं झालं असत तर मी काय करू. आयुष्याकडं असं कुतूहलानं
आणि मानवी जीवन दृष्टीने बघता आलं पाहिजे. हे जर बघितलं तर आपल्याला आयुष्य कळेल, माणसं कळतील, संवेदना कळेल, वेदना कळेल. नाहीतर प्रेमात सुद्धा माणसं लिहितात, खूप चांगले लिहितात. इथं एवढे सगळे बसले, काही नाही, प्रेम सगळं आटलंय आता, ते संपलंय म्हणणार नाही, आटलंय. नको त्याच वेळी तुझा भास, नको त्याच वेळी तुझा भास होतो, तुला काय त्याचे मला त्रास होतो. इतकं सुंदर आणि सहज लिहिता आलं पाहिजे प्रेमामध्ये सुद्धा. नाहीतर आम्ही लिहितो, मी एक मॅगझिन कॉलेजचं स्थापन संपादन करत होतो बरीच वर्ष. मराठीच्या मास्तरला ते काम जरा जास्त असतं कॉलेजमध्ये, कारण त्याच्याकडे एक अँगल असतो, की काहीतरी कलेचं हे असतं. एक कविता सलग 3 वर्ष माझ्याकडे यायची, 2च ओळीची कविता. आता सलग ज्या वेळेला येते त्याचा अर्थ मी छापावे हा त्याचा आग्रह. पण 3 वर्ष, 3ऱ्या वर्षी छापलेले म्हणल्यावर तो गेला, विद्यार्थी गेला ना 3ऱ्या वर्षी, त्यामुळे काय प्रश्न नाही. तर ती कविता एवढीच, तू आलीस तू गेलीस. पण एवढ्यात सुद्धा त्याला खूप शांत आलं असतं. मधला गॅप त्याला भरून काढता आला नाही, त्याला आता आम्ही काय करायचं. अरे त्यासाठी तुला 3 वर्ष संधी दिली, तो माझा दोष नाही, तुझा आहे. नजर से नजर का वास्ता नव्हता तो दिल तक पहुंचने का रास्ता नव्हता, असं हिंदीमध्ये म्हटलेलं असतं. तर काळजाचा रस्ता जसा पकडता आला पाहिजे तसा शब्दांचा रस्ता पकडता आला पाहिजे, आणि शब्दांची वाट तेवढी सोपी नाही. एक पुस्तक वाचल्यानंतर जर तुम्ही काही मिनिटांसाठी अस्वस्थ होत नसाल, काही मिनिटांसाठी या पुस्तकाची प्रतिक्रिया जर मला देता आली नाही, तर आपलं वाचनच झालं नाही, आता झालं. असं वाचलं पाहिजे. काय वाचायचं हेही कळलं पाहिजे. म्हणजे नाटकात नटाला वाक्यामधल्या, लेखकाच्या वाक्यामधल्या रिकाम्या जागा भरायच्या असतात. अभिनेत्याला त्या लेखकानं लिहिलेल्या डायलॉग मधल्या रिकाम्या जागा, शब्दांच्या रिकाम्या जागा आपल्या अभिनयातून भरायच्या असतात. कवीला एका शब्दापुढे दुसरा शब्द आणताना त्याला अभिनय करून चालत नाही, त्याला स्वतःला मुरावं लागतं. असं जर असेल तर त्या कवीला कवितेची ओळ लिहिता येईल. म्हणजे मग जे मगाशी म्हणाले बाया पाण्याशी बोलतात, या कवितेचं मी कितीतरी वेळा वर्गात उल्लेख केला, कितीतरी वेळा वर्गात वाचून दाखवले. का तर एखाद्या कवितेचं, म्हणजे अजय कांडर समोर आहेत म्हणून मी बोलतोय हा भाग नाही. म्हणजे सुर्वेंच्या कवितांचा आम्ही असाच उल्लेख केला. स्वतंत्र सुर्वेंच्या कवितेवर मी औरंगाबाद विद्यापीठात रिक्वेशनला बोललो होतो. उदय जाधव नावाचे त्यावेळेचे प्राध्यापक वारले, त्यांनी स्पेशली केबिन मध्ये मला बोलवून घेतलं, तू काय वाचतोस ते सगळं सांग. म्हणजे सुर्वेंच्या कवितेतली ती मोठी ताकद होती, सामान्य माणसाची असली तरी ती ताकद. खिडकी बाहेर इतक्या सहजतेने तो गजरा सोडून दे की आयुष्यात काहीही घडलं नाही, हे सुर्वेंनी इतक्या चांगल्या शब्दात सांगितलेलं आहे. त्यासाठी सुर्वे अख्खा सुर्वे वाचला पाहिजे, किंवा कहाणी कविते मागची नावाचं त्यांचं लोकवाङ्मयाने काढलेलं जे पुस्तक आहे ते पुस्तक वाचलं पाहिजे. म्हणजे एकेका कवितेच्या मागे माणसं कशी झटत असतात हे कळेल. मी अधिक बोलत राहीन, तुम्ही ऐकत राहाल असं व्हायला नको. मार्टिन सर इतकं चांगलं सांगत असताना तू आणि हे सगळं काय सांगायला, त्यामुळे मी थांबतो. माझं जे मार्गदर्शन काय म्हणा, काय मला जे बोलायचं होतं मी थांबवतो. एक कविता तुमच्या समोर ठेवतो. कवितेचं नाव आहे बुडबुडे. बुडबुडे. लपाछपी आणि विटी दांडू बरोबर आता अल्लड पोर दिसत नाही अंगणात खेळणारे. लपाछपी आणि विटी दांडू बरोबर आता अल्लड पोर दिसत नाही अंगणात खेळणारे. हरवलंय अंगण आणि अंगणातलं तुळशी वृंदावन शोधतय हिरवा चोळा सवाष्णबाईचा. आणि अंगणातलं तुळशी वृंदावन शोधतय हिरवा चोळा सवाष्णबाईचा. घर आणि अंगणात रंगणारा काचा कोड्यांचा खेळ नाही. घर अंगणात रंगणारा काचा कोड्यांचा खेळ नाही. अनुभवी आजीसारखं कथेतल्या गोष्टीचं भान नाही. अनुभवी आजीसारखं कथेतल्या गोष्टीचं भान नाही. गप्पांच्या ओघातली
गप्पांच्या ओघातली पाटावरची शेवयाची धार नाही. गप्पांच्या ओघातली पाटावरची शेवयाची धार नाही की नाही शेवयाचा ताटावरचा हिशेब. मी माझ्या लहानपणी ताटावर हिशेब घेतला. एक ताट शेवया व्हायला की 1 रुपया असायचा. अशी मजुरी होती आणि ती आम्ही आईला दिलेली होती. शाळेतल्या सुंदर दिवसांसाठी शर्टला घडी असणारा सांडशीतला तांब्या कुठे आहे? सांडशीतला तांब्या कुठे आहे? तांदुळाची गुंची आणि बापाच्या टोपीचं धारदार टोप कुठे आहे? डांबाखाली संध्याकाळी कडाडणारी हलगी नाही. डांबाखाली संध्याकाळी कडाडणारी हलगी नाही. सणकण डोक्यात लेझिम मारून शिकवणारा रघुपती कुठे आहे? वाढलाय त्याचा संसार आता पद आणि प्रतिष्ठा सध्या त्यातच आहे तात्या किंवा नसेलही तो या जगात. सध्या त्यातच आहे तात्या किंवा नसेलही या जगात. देवळात घुमणारे वारकऱ्यांचे टाळ संत होऊन एकाएकी गायब का होत आहेत असे. देवळात घुमणारे वारकऱ्यांचे टाळ संत होऊन एकाएकी गायब का होत आहेत असे. फेर धरून नाचणाऱ्या बायकांची तोंडपाठ असणारी गाणी कुठे हरवली? लांब लचक उखाण्याचं गुपित कुठे आहे? लांब लचक उखाण्याचं गुपित कुठे आहे? फळ्यावरच्या गणितासाठी पाठीत रपाटा घालणाऱ्या गुरुजींना आता संस्करणांची पद्धत बदलावी लागली. फळ्यावरच्या गणितासाठी पाठीत रपाटा घालणाऱ्या गुरुजींना आता संस्करणाची पद्धत बदलावी लागली. सगळं कसं काठी पट्टी शब्द राग याशिवाय शिकवता गुरुजी बनलेत आनंददायी शिक्षणाचे जादूगार नेते. बदलून गेली सगळी त्यांच्या आदर्शाची मूल्ये. मला मात्र या सगळ्यात काळजाच्या टाचेत रुतलेला गावच दिसतो. आणि पुन्हा एकदा शोधू लागते नजर. हरवलं अंगण आणि अंगणातलं तुळशी वृंदावन. हे बुडबुडे कसले काळी छोडून